इपिथेलियम अर्थात अधिस्तर किंवा अभिस्तर. अधिस्तर म्हणजे इपिथेलियम हा शरीराच्या ऊतींचा एक प्रकार आहे, ज्यामधील पेशी एकावर एक रचलेल्या असतात. सर्वात बाहेरील थर हा मृतपेशीपासून बनलेला असतो. हा स्तर विविध अवयवांचे, ग्रंथींचे आणि इतर शारीरिक संरचनांचे अस्तर बनवतो. इपिथेलियमची वैशिष्ट्ये. अस्तर तयार करते. इपिथेलियम पेशींचा हा थर वेगवेगळ्या अवयव, ग्रंथी आणि इतर शारीरिक संरचनांच्या पृष्ठभागावर अस्तर तयार करतो. नंबर 2, संरक्षणात्मक कार्य. इपिथेलियमचा हा स्तर बाह्य घटकाविरुद्ध अडथळा म्हणून काम करते, जसे की रोगकारक, विषारी पदार्थ, वारा, थंडी आणि इतर शारीरिक नुकसान करणारे घटक यापासून संरक्षण देण्याचे कार्य करते. इपिथेलियमचे प्रकार. स्क्वॅमस इपिथेलियम, सपाट प्लेटसारख्या पेशी ज्या गुळगुळीत पृष्ठभाग तयार करतात, उदाहरणार्थ त्वचा, फुफ्फुसे. क्युबायडल इपिथेलियम, घन आकाराच्या पेशी ज्या एक थर तयार करतात, उदाहरणार्थ मूत्रपिंड, ग्रंथी. कॉलमनार इपिथेलियम, स्तंभीय इपिथेलियम, उंच स्तंभासारख्या पेशी ज्या एक थर तयार करतात, उदाहरणार्थ आतडे आणि पोट यापासून बनलेलं असतं. स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम, पेशींचे अनेक थर जे त्वचा आणि अन्ननलिका तयार करण्यामध्ये भाग घेतात. इपिथेलियमचे कार्य. संरक्षण, बाह्य घटकाविरुद्ध अडथळा म्हणून काम करणे. शोषण, पोषक तत्वे, पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स शोषून घेणे. स्त्राव, हार्मोन्स, एन्झाईम आणि इतर पदार्थ तयार करणे, अर्थात स्त्राव तयार करणे आणि त्यांना स्त्रावित करणे. गाळणे, रक्तातील कचरा आणि अतिरिक्त पदार्थ फिल्टर करणे म्हणजेच गाळणे. प्रसार, डिफ्युजन, पेशीमध्ये वायू आणि पोषक तत्वांची देवाणघेवाण करण्यास अनुमती देणे. इपिथेलियमची स्थाने. त्वचा, त्वचेचा बाह्य थर तयार करणे. फुफ्फुसे, श्वसनमार्ग आणि वायुकोश मार्ग. गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट, तोंड, अन्ननलिका, पोट, लहान आतडे आणि मोठे आतडे यांच्या आतील आवरण तयार करते. मूत्रपिंड, नेफ्रॉनचे अस्तर तयार करते. ग्रंथी, अंतःस्रावी आणि बाह्य ग्रंथीचे अस्तर तयार करतात.